राजमहालाच्या भिंतींमध्ये फुसफुसत होता सन्नाटा. तोंड चावणारा बनून पापाने स्वतःला बोलवलं होतं. रक्ताने लिहिले गेलेली हर इच्छेची कथा, जिथे प्रामाणिकपणा पण निघाली सगळ्यात मोठी चूक. ज्याला समजलो सावली तीच मृत्यू बनून आली आणि प्रत्येक धोक्याने स्वतः आपला अंत पाहिला. राजा मंगलसिंग वरांड्यात फिरत असतात आणि आपल्या राज्याकडे पाहत असतात. ते थोडे रागात असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून सगळ्यांवर रागवतात. अरे सागर, कुठे मेलास? दुसऱ्या राज्याला काबीज करण्याची योजना बनवली की नाही? कुठे राहिलास तू? सागर छतावर पळत पळत येतो. मला तर असं वाटतं की एक कानाखाली लावून देऊ तुझ्या. सगळेच्या सगळे असेच आहेत. क्षमा करा महाराज, मी एका कामात व्यस्त होतो. मला उलट उत्तर देतोस कवडी मुलाचा मंत्री? चालता हो माझ्या नजरेसमोरून. क्षमा करा महाराज, क्षमा. सागर तिथून निघून जातो. मंगलसिंग आताही रागातच असतात. ते पाण्याचा ग्लास आपल्या चेहऱ्यासमोर आणतात, पण नंतर तो दूर फेकतात. काही वेळानंतर राणी रमावती आपल्या खोलीत बसलेल्या आहेत. आरशात बघून आपले दागिने घालत असतात. तेव्हा मंगलसिंग रागात आतमध्ये येतात आणि खोलीत खाटीवर बसतात. काय झालं? काही घडलंय का? सगळेच्या सगळे मंत्री बेकार आहेत. कोणीही काम वेळेवर नाही करत. उगाचच यांच्यावर दया दाखवून कामावर ठेवलं मी यांना. आता सगळ्यांनाच काढून टाकतो. रागावू नका, ती देखील माणसंच आहेत ना. चुकी होऊन जाते. तुमच्याकडून देखील होत असेल ना. मंगलसिंग रागात उठतात. निर्लज्ज, माझ्या समोर त्या कवडी मोलाच्या लोकांची बाजू घेतेस तू? तुला तर आता मी चांगलाच धडा शिकवतो. मंगलसिंग खाटेवरून उठतात आणि भिंतीला टांगलेला चाबूक घेतात. रमावतीचे डोळे घाबरून मोठे होतात. रात्रीची वेळ आहे. एक घोडागाडी वाडीच्या दरवाजाजवळ येते. मंगलसिंग गेटवर काळजीत उभे आहेत. गाडीतून उतरणारी कोणी आणखी नाही, रमावती असते. तिच्या पाठीवर चाबुकाचे निशाण सरळ दिसतात. जशी ती उतरते, मंगलसिंग त्यांच्या जवळ येतात आणि त्यांना मिठी मारतात. मला क्षमा कर रमावती. मला माझ्या चुकीची जाणीव झालीये. मी यापुढे असं कधीच नाही वागणार. तुम्ही प्रत्येक वेळेला हेच बोलता. तरीही यावेळेस नाही रमावती. मी आता स्वतःवर नियंत्रण ठेवेन. रमावती देखील त्यांना मिठी मारते. मी तुमच्यावर विश्वास ठेवते. चल, मी तुझ्यासाठी काहीतरी तयारी केली आहे. रमावती होकारार्थी मान हलवते आणि मंगलसिंग सोबत वाडीच्या दिशेने जाते. मंगलसिंग मागे वळून घोडागाडीकडे बघतात आणि त्यांना जाणवते की त्या घोडागाडीची चाके चिखलाने माखलेली आहेत, जसं की ती कोणत्या जंगलातून आली आहे. रमावती, तू कुठे गेली होतीस? रमावती काही वेळासाठी आश्चर्यचकित होते. काही नाही, बस असंच. कदाचित पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता म्हणून. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. दोघेही वाडीच्या आत जातात. काही तासानंतर मंगलसिंग आणि राणी छतावर अंथरुणावर असतात. चारी दिशेने फुलांनी सजलेले वातावरण असते आणि आजूबाजूला खूप दिवे लागलेले असतात, जसे मंगलसिंगने त्यांच्यासाठी खास रात्र सजवलेली आहे. मंगलसिंग झोपलेले असतात, परंतु रमावती जाग्या असतात. रमावती हळूच उठतात. काहीच वेळानंतर त्या तयार होतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती दिसते. जाता जाता त्या एकदा मोकळ्या आकाशाकडे पाहतात आणि मग तिथून निघून जातात. काही वेळानंतरही मंगलसिंग झोपलेले असतात. तेव्हा एक काळी सावली त्यांच्या जवळून जाते आणि ते लगेचच घाबरून उठतात. जसे ते उठतात, त्यांना जाणवतं की रमावती तिथे नाहीयेत. रमावती, रमावती. ते इकडे तिकडे पाहू लागतात, पण त्यांना कोणीच दिसत नाही. ते लगेचच आपले कपडे घालतात आणि दरवाजाच्या दिशेने जातात. तेव्हा त्यांच्या मागून
एक वेगळाच भणभणण्याचा आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकून त्यांच्या शरीरात भीती निर्माण होते आणि ते हळूच मागे वळून पाहतात. त्यांच्या समोर एक भयानक प्राणी दिसतो, ज्याचं शरीर वाकडं तिकडं असतं. तोंडात मोठे मोठे टोकदार दात असतात आणि मागे पंख फडफडत असतात. कोण आहेस तू? तो प्राणी काहीच बोलत नाही आणि अचानक भयानक अशा वेगाने त्यांच्यावर हल्ला करतो. तो मंगलसिंगच्या शरीरावर पडतो आणि निर्दयपणे त्यांच्या चेहऱ्यावर हमला करतो. मंगलसिंग सुरुवातीला आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण काहीच वेळात त्यांचं शरीर पूर्णपणे शांत होऊन जातं. तो प्राणी काही वेळानंतर त्यांच्या मेलेल्या शरीराकडे पाहतो आणि तिथून उडून जातो. दुसऱ्याच दिवशी ही गोष्ट पूर्ण वाडीमध्ये पसरते की त्यांचे महाराज मंगलसिंग यांचा मृत्यू झालाय. त्यांचं अर्धवट खाल्लेलं शरीर जमिनीवर पडलेलं असतं. चारी बाजूने रक्त पसरलेलं असतं. एकीकडे सागर उभा असतो. दुसरीकडे सेविका रमावतीला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात. हाय, माझं सर्वस्व संपलं, सगळं नष्ट झालं. आता माझ्याकडे काहीच उरलं नाहीये. महाराणी साहेबा, महाराजांसोबत जे काही झालं ते खूप चुकीचं होतं, पण या राज्याची जबाबदारी आता तुम्हालाच घ्यावी लागेल. राज्याला एक जबाबदार मार्गदर्शनाची गरज आहे. रमावती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसकट होकारार्थी मान हलवते. काही दिवसांनंतर रमावती सिंहासनापर्यंत जाते. ती हळू सिंहासनावर बसते आणि एक मंत्री पुढे येतात आणि राजवंशाची तलवार त्यांना सुपूर्त करतात. रमावती दोन्ही हाताने तलवार घेते आणि तिला सन्मान देतात. आणि याच सोबत रमावती आपल्या राज्याच्या शक्तीचं केंद्र बनते. सागर त्यांना सलग शिकवतो आणि ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे निर्णय घेते. हळूहळू त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो. त्या आपल्या राज्याचं रक्षण करतात आणि सगळ्या जबाबदाऱ्या समजुतीने निभावतात. वेळेनुसार सगळं काही शांत आणि स्थिर दिसू लागतं. आणि मग एका रात्री रमावती आपल्या खोलीत आरशासमोर बसलेल्या असतात आणि आपले दागिने काढत असतात. मागे त्यांच्या 2 सेविका उभ्या असतात. ती दागिने काढून उभी राहते आणि मागे वळून पाहते. तेव्हा एक सेविका मखमली उशी घेऊन पुढे येते. रमावती आपला राजमुकुट काढतात आणि तो त्या उशीवर ठेवतात. त्या एक दीर्घ श्वास घेतात. त्याच वेळी सागर खोलीमध्ये आत येतात. माझ्या खोलीत येण्या अगोदर परवानगी घेत जा. यापुढे अशी चूक सहन केली जाणार नाही. क्षमा करा मला महाराणी, परंतु मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. बोला. सागर सेविकांकडे पाहतो आणि थोडं डगमगत उभे असतात. रमावती हे ओळखून जातात. तुम्ही दोघी इथून जा, मी तुम्हाला बोलवेन जेव्हा गरज असेल. दोन्ही सेविका होकारार्थी मान हलवतात आणि तिथून निघून जातात. जशा त्या जातात रमावती आपल्या नेहमीच्या खुर्चीत बसतात आणि एक पाय दुसऱ्या पायावर ठेवतात. रमावती, हे काय होतंय? तू तर म्हणाली होतीस की महाराज साहेब मेल्यानंतर काहीच दिवसात तू पूर्ण राज्य मला देशील, पण त्याचं काय झालं? कधी करणार तू असं? आवाज खाली, भिंतींना देखील कान असतात. याचा काय अर्थ आहे? काय तू तुझं वचन विसरलीस? आणि त्याच वेळी आपल्याला सागर आणि रमावती यांच्यामधील जुन्या नात्याची माहिती कळते. राजाच्या मृत्यूच्या काही दिवसांअगोदर रमावती आणि सागर चादरीच्या आत झोपलेले असतात. सागरने त्यांना मिठी मारलेली असते. तर मग आता काय विचार केलायस तू? विचार काय करायचाय? बस मंगलसिंगला रस्त्यातून कसे हटवायचे. मंगलसिंगला हटवणं मुश्किल आहे. त्यांच्यासाठी राज्याचा प्रत्येक सैनिक प्रामाणिक आहे. आपल्याला दुसऱ्या कशाचा तरी आधार घ्यावा लागेल. पण कोणाचा? मोनोजुआ. जंगलात एक साधू आहे ज्याने या दानवाला स्वतःला वश केलंय. मी तुला तिथे घेऊन जातो. फक्त राजाशी निगडीत एक वस्तू तुला आणावी लागेल.
रमावती त्याच रात्री साधूला भेटून आलेली असते, ज्या रात्री मंगलसिंगचा मृत्यू झालेला असतो. घोडागाडी चालवणारा कोणी आणखी नाही तर सागरच होता, जो त्या रात्री राणीला वाडीत घेऊन आलेला असतो. यावेळी सागरच्या डोळ्यात अश्रू असतात, जेव्हा की रमावतीला त्याच्याबद्दल काहीच दुःख वाटत नाही. वेडा नको बनूस सागर. भिकाऱ्यांचं रक्त राजपाटचं स्वप्न नाही बघू शकत. आणि तसंही मंगलसिंगच्या राज्यात कुत्रा बनून फिरत होतास. कमीत कमी इज्जत मिळते या गोष्टीसाठी धन्यवाद मान, नाहीतर तुझ्या वडिलांसारखंच आयुष्यभर तळवे. बस बस, खूप झालं. मी तुझ्यावर विश्वास ठेवलास, पण तू माझा फायदा फक्त यासाठी उचललास कारण मी तुझी राजापासून सुटका करू शकेन. एक गोष्ट लक्षात ठेव, राजा क्रूर नक्कीच होता पण बेईमान नव्हता. हे करून तू सिद्ध केलंयस की तू तुझ्या बापासारखीच घाणेरड्या रक्ताची निशाणी आहेस. आपली मर्यादा विसरू नकोस. आता मी गप्प नाही बसणार. सगळ्यांना सगळं सांगेन आणि आता काहीच उरणार नाही. सागर रागात तिथून निघून जातो. थांब सागर, थांब. राणी उठते आणि मॅनातून राजसी तलवार बाहेर काढते. दुसरीकडे सागर गल्लीतून पळत पळत जात असतो. त्याच्या डोळ्यात धोक्याचे अश्रू असतात. तो सगळ्यांना मंगलसिंगच्या मृत्यूचे खरे कारण सांगण्यासाठी जात असतो. तेव्हा रमावती त्याच्या मार्गाआड येते. त्यांच्या हातात तलवार असते. हे राज्य मिळवण्यासाठी मी माझं सर्वस्व अर्पण केलंय. पती, इज्जत, शरीर आणि मान. आणि तू आता माझ्याकडून हे हिरावून घेतोयस. मी हे होऊ देणार नाही. आता तूही मरशील. रमावती जशीच तलवार उचलून वार करणार असते तेव्हा कलियारामधून भारी पावलांचा कोणाचा तरी आवाज ऐकू येतो. रमावती घाबरते आणि जशी मागे वळून पाहते, तिचे डोळे घाबरून मोठे झालेले असतात. समोर कोणी आणखी नाही तर तोंड चावणारा उभा असतो. त्याचे लाल डोळे सरळ रमावतीवर टिकतात. सागर त्याला पाहून स्तब्ध उभा राहतो. तो तोंड ओरबडणारा थोडा देखील थांबत नाही. रमावतीवर हल्ला करतो आणि निर्दयपणे तिला मारून टाकतो. काहीच वेळात त्यांचं शरीर पूर्णपणे शांत होतं आणि त्यांचा मृत्यू होतो. सागर घाबरून थरथरू लागतो. तो जमिनीवर बसून काहीच समजू शकत नाही आणि बस थरथरत राहतो. तो तोंड ओरबडणारा त्याच्या डोळ्यात बघतो पण त्याच्यावर हल्ला करत नाही. तो त्याच्या जवळून मागच्या दिशेने जातो आणि मोठ्या खिडकीतून बाहेर निघून जातो. काही दिवसांनंतरही हे असंच चालू राहतं. सागरला राज्याचा नवीन राजा बनवलं जातं. तो हे पद स्वीकारतो आणि पुढे जाऊन राज्य सांभाळतो. मग एका रात्री सागर पुन्हा त्याच जंगलात जातो जिथे तो रमावतीला घेऊन गेलेला असतो. साधू त्यांच्या आश्रमात ध्यान लावून बसलेले असतात. तेव्हा सागर आत येतो. साधू आपले डोळे उघडतात. काय झालं? आता का आलायस? मला फक्त इतकंच जाणून घ्यायचंय की त्या रात्री नेमकं झालं काय होतं. मोनोचवाने तुमच्या आज्ञेशिवाय राणीला का मारलं? याचं उत्तर दया आहे. मोनोचवा स्वतः एका धोक्याचा शिकार झाला होता. जेव्हा राणीने तिच्या स्वार्थासाठी तुला धोका दिला तेव्हा मोनोचवाने राणीने बनवलंच कारस्थान तिच्यावरच उलटवलं. तेव्हा सागरला जे काही सत्य आहे ते सगळं कळतं आणि याच बरोबर आपली कथा समाप्त होत आहे.